महादेव, कसे आहात सगळेजण? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती अन्वीसाठी ब्लॉग या चॅनलवरती. तर कसे आहात? आणि अन्वी बघा इकडे काय करते. अनु हाय कर. हाय. तर अनुचं चाललंय आता ब्लॉगिंग करायचं आणि मस्ती तिची चालूच असते सगळ्यात गादा. काय शांत मॅडम बसतच नाही. तर सगळ्यांची पूजा वगैरे काल होता गुरुवार, तर पूजा वगैरे झालीच असेल. काल दिवसभर म्हणजे सकाळी लवकर उठले होते, पूजा वगैरे केली. काय तर काल स्वयंपाक वगैरे संध्याकाळी स्वयंपाक तुम्ही आता मी काय टाकणारच आहे. तर इतका स्वयंपाकाला इतकं मला टेन्शन आलं होतं ना, कसं करावं हिला घेऊन. म्हणजे 2-2 मिनिटाला मम्मी शी आली, मम्मी शू आली, मम्मी काहीतरी खायला दे, मम्मी असं झालं, मम्मी पडलं, मम्मी हे केलं. मग हे इतकं म्हणजे बनवताना मला स्वयंपाक एवढं मला बनवायचं होतं. मला खीर वगैरे मी थोडं टाकलंच काल काय काय बनवलं होतं ते. तर खीर वगैरे बनवली होती, पनीरची भाजी बनवली होती, चपाती वगैरे बनवली होती. पण ते कुडं करायला मला इतकं म्हणजे इतकी कंटाळले होते ना, अक्षरशः मी एकटीच करत होते आणि इतकी कंटाळले होते या सगळ्यात. म्हणजे दिवसभर तर मी उपाशीच होते, कारण आहे ना कसं मला खिचडीचं मला खाऊ वाटत नाही. त्याच्यामुळं मी फक्त चहा पिले होते आणि वेपर्स वगैरे आणले होते. काल तर तुम्ही बघितलंच असेल. तर वेपर्स वगैरे खात होते. पण ही बनवताना इतकं टेन्शन आलं ना, खरं काय सांगू. एकटा असलं ना माणूस पटपट पटपट बनवून बाजूला सरकतं, कामं पटपट होतात. पण लेकरू असल्यावर आहे ना मध्ये हे झालं, तसं झालं, असं झालं, हे केलं ते. आणि अन्वी आता सगळं कळतंय म्हणल्यावर अन्वी सारखी मध्ये मला पाहिजे म्हणजे पाहिजे, पाणी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. मग स्वयंपाक कसा करावा हेच कळत नव्हतं मला. तुमचं एक वेगळंच चाललंय आधीचं बघा. मग तेच कळत नव्हतं. तरी कसं तरी आपलं जेव्हा सगळं ठेवून मी एवढं सारं बनवलं. तर नवरा खुश झाला. आज पनीरची भाजी, त्याला खूप आवडते पनीरची भाजी. मी म्हणलं बाबा तेवढं बनवण्यासाठी मला किती त्रास सहन करावा लागला मला माहिती. 2 मिनटं बसायला भेटलं नाही. हिला बघून मी तिथं स्वयंपाक करत होते. तुम्ही विचारू नका मला किती हे झालं असं. आणि कसं उपास वगैरे असल्यावर असं काय भाजी चपाती वगैरे बनवण्याच्या ऐवजी ते भाजी बनवा, चपाती बनवा आणि मग होऊन जातं काम. भात बनवलं झालं, होऊन झालं. पण त्याचा पण कुटाणा खूप असतो, बरोबर आहे की नाही. पण कसं आहे, लय दिवसातून बनवली पनीरची भाजी. मी शक्यतो बनवत नाही जास्त घरी, कारण तशी टेस्ट नाही आहे बाहेरच्यासारखी. पण काल इतकी भारी झाली होती ना, काय सांगू तुम्हाला. काल खूप मस्त झाली होती, टेस्ट एक नंबर आली होती भाजीला. आणि तुम्ही बघायलाच आत्ता व्हिडिओ मी टाकते, नंतर बघा माझा स्वयंपाक कसा झाला होता मला नक्की. आणि टेस्ट पण छान आली होती, खीर वगैरे पण मस्त झाली. तर खीर स्वयंपाक करायला म्हणजे मला असं वेगवेगळं ट्राय करायला खूप आवडतं. पण टाईम नसल्यामुळं मी काय जास्त अवॉइड करते. नाहीतर स्वयंपाक म्हणजे मला एक नंबर येतो, खरं सांगते. आणि हे सगळं जे आहे ना शिकवलं ते लहानपणी तर स्वयंपाक बिलकुल येत नव्हतं. पण लहान पप्पा वारल्यापासून मीच करत होते स्वयंपाक, त्याच्यामुळं मला काय एवढं स्वयंपाकाचं वाटत नाही. पटपट एका तासात तुम्ही भाजी चपाती भात डाळ वगैरे एका तासात मी उरकून टाकेल, फक्त आडवी. पण आता एका तासाच्या कामाला मला 2 तास लागायला लागले. तेवढा स्वयंपाक मी कसा केला फक्त मला माहिती आहे. तर हे फक्त मला माहिती आहे किती त्रास सहन करावा लागतो. पण ठीक आहे, होऊन जातं. आता लेकरांचा गोंधळ सुरू झाला. त्या दिवशी तर अख्ख्या बिल्डिंगला गोळा केलता. मुलीला असं झोपू देत नाही, काय करू देत. आणि यांना पण काय बोलता येत नाही. 10 वेळा बोलून मी तर थकले. आता झोपायचा टायमिंग झाला हिचा. पण हे पोरं काय झोपून ह्यांचं चालू होतं, कार किरकिर चालूच राहते ह्यांची. तर चला कालच्या स्वयंपाकाचं कीर्तन झालं माझं. कीर्तन नाही तुमच्यासाठी कीर्तन असेल, पण काल मी खरंच खूप लई थकले होते. लई म्हणजे लई थकले होते. पण जाऊ दे, नवरा खुश झाला. आणि दिवसभर उपाशी पण होते मी, तेवढं केलं. कधीतरी भेटतं असं करायला, रोज कुठून तेवढं मटेरियल पण लागतं. भाजीचं टेन्शन येत नाही, भाजीकडं मम्मी आहे. पण बाकीचं बाहेरचं तर आणावं लागतं ना, त्याच्यामुळं थोडं पैसे पण जातात. पण ठीक आहे, कधीतरी ह्याला काय म्हणतात उपासाला वगैरे चांगलं असतं, आहे का नाही. उपासाला वगैरे बनवते मी दरवेळेस, काहीतरी नवीन काहीतरी बनवते, बरोबर आहे का नाही. अनुला बघूनच मला कसं तरी. तर चला असा होता माझा दिवस.
तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर अशा प्रकारे मी कालचा उपासाचा स्वयंपाक बनवला होता. इथं बघा चपाती बनवली. ही आहे माझी पनीरची भाजी, जी खायला खूप छान मस्त झाली होती. आणि इथं जिरा राईस बनवलेला आहे. तर आजचा माझा स्वयंपाक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा गाईज. चला तर बाय बाय. परत एकदा बघा खूप म्हणजे खूप छान झाले होते, एकदम मस्त.